जय शिवराय भाऊनो, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तर काय पनवतीत चालू झालाय, पण गाडीत बसल्यावर आता डॅमला जायचं आहे म्हणल्यावर रस्ता माहित पाहिजे. साने म्हणल्यावर 32 शिराळकडनं रस्ता आहे, तिकडनं मला माहिती आहे जाव्या. तर यश आलाय मधनं, तिकडनं नाही शॉर्टकट एक रस्ता मला माहिती आहे तिकडनं जाव्या. तर ह्यानं लावला मॅप आणि तिथंच बॉम्ब झाली. त्यानं सर्च करताना नुसतं चांदोली सर्च केलंय आणि ते सर्च केलं चांदोली लेक धावते. चांदोली डॅम तिथनं 54 किलोमीटर लांब आहे. क्या बात कर रहे हैं? बॅक टू द वडापावचा गाडा. तिथं बसलो, वडापाव खाल्ला, एन्जॉय केला. आम्ही काय आम्हाला माहित नव्हतं हे सगळा स्कॅम झालाय आमच्या संग. गाडीत बसलो, निघालो, मॅप चालू केला. वडापावच्या गाड्यापासून 14 किलोमीटर दाखवालतो. आलो जवळ आलं. लेकच्या जवळ बसलो 200 मीटर. तिथनं आतमध्ये रस्ता होता खडकाचा. जरा डाऊट यायला लागला, तरी पण काय मॅप धावतोय, चला निघालो. चेष्टा करत मज्जा करत गेलो. वाटत एक आजोबा गाठ पडलं, ते बी म्हणलं पुढे जावा, लाकडं बिकडं आहेत सगळी जेवण करायला. जरा कॉन्फिडन्स आला. सगळं पाणी जेवण कर, जागा आकडे बिकडे काय नाही, पोर चांगली. आणि जसं त्या तलावाजवळ पोहोचलो, अरे चांदोली डॅम एवढा बारका कसा काय? तुला बरोबर जायचं, तिकडे आपण गेलेलं नाही बरं का? होय. बरसनी घेऊन मॅपवर सर्च केलं व्यवस्थित, तर तिथनं 54 किलोमीटर लांब दाखवाल तर ओरिजिनल डॅम. अरे चुकला रस्ता, वाट लागली. इथं चांदोली डॅम बघा, बारका आहे. 54 किलोमीटर अजून 54 किलोमीटर. चांदोली लेक मध्ये आलोय आम्ही, अजून 54 किलोमीटर लांब दाखवायला ती. आणि सगळ्यांची तोंड पडलीत, सगळ्यांचा मूड ऑफ. वाट लागली त्या अख्खं दिवसाची. जिथं वडापाव खाल्ला तिथं परत आलो, परत आणि त्याच रस्त्याने मागे निघालोय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तिथनं परत वडापावच्या गाड्याजवळ आलो. वडापावाला म्हणला आलाय तसं परत जावा, 17 किलोमीटर वर बारका डॅम पण आहे आणि फार्म हाऊस पण आहे, तिथं तुमचं सगळं होईल. मग काय हाय तसं मागं 17 किलोमीटर आलो आणि तिथे काय लढतर झाल्या. और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी है. इथपर्यंत संपलेलं नाही, अजून लय काय आहे. तर त्यासाठी पार्ट 3 नक्की बघा. भेटू आपण पार्ट 3 मध्ये. विचार डॅमवर इथनं जाते ना, त्यामध्ये तिथे 50 रुपये जाते. कुठं केसर काय लागले बघा.